राम राम, जय श्री महाकाल. मी बोलत आहे अमरावतीवरून डॉली ठाकरे. मी एक हिंदूचा बच्चा आहे. हे जे यांनी एवढ्या दिवसापासून आतंकवादीपणा फैलवत आहे, हे स्वतःला हिंदू म्हणते. जे आम्रपाली आहे, गुड्डे आहे, स्वतःला हिंदू म्हणते. तर हिंदूच्या बच्च्यावर अत्याचार तुम्ही करत आहे, हे कोणते तुम्ही हिंदू आहे? हे तर हे तुम्ही पहिली गोष्ट सांगता. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणत आहे, तर तुम्ही कोणते हिंदू आहे? हिंदूच्या बच्च्यावर अत्याचार तुम्ही करत आहे. तुमच्याकडे हिंदूचे बच्चे आले होते, तर तुम्ही त्यांच्यासोबत कसे, तुमची बिहेवियर होती, कसे वागले तुम्ही त्यांच्यासोबत, हे तुमचं वागणं सरासर गलत होतं. तर मी तर अमरावतीच्या जनतेला एवढंच सांगू इच्छित आहे की हे जे लोक आहे तुमच्यापाशी हे फैलवत आहे, अफवा फैलवत आहे, हे सरासर खोटी गोष्ट आहे. याच्यावर कोणी ध्यान देऊ नये. आम्ही इथं आलेलो आहे साबणपुऱ्यामध्ये, स्वतःहून आलेलो आहे सोनाबाईकडे. आमच्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही आहे, नाही तर आमच्यावर कोणाचं प्रेशर आहे. आम्ही दोघीजणी आलेलो आहे, मी आणि माझा चेला सौम्य. दादा, हे तर असं होतं की हे तर सगळं दादा त्यांचा मिलीभगत होती दादा. आमचे आणखीन लोक पण तिथं प्रेशराईजमध्ये दबलेले आहे, पण ते लोक येऊ नाही शकत आहे तिथून. ते लोक पण यायचे प्रयत्न करत आहे. बाकीचे जे व्यतिरिक्त आमच्या व्यतिरिक्त जे लोक आहेत तिथे त्यांचेवाले चेले, ते पण तिथे दबावामध्ये आहे. तिथे A to Z सगळेजण दबावामध्ये आहे दादा. पण तिथून कोणी बाहेर निघायची हिंमत नाही आहे. त्यांच्या घरामध्ये काय राजकारण चालते ते फक्त त्यांनाच माहीत दादा, बाकी कोणालाच माहिती नाही आहे. तर खूप काही अन्याय झाली दादा. काय सांगावं तुम्हाला आता, सांगू बिलकुल आताच्या कंडिशन. मोठी तर न्यूज हे आहे की आम्हाला जीव्या मारण्याची धमकी देते ते लोक. तुम्ही घरी जासान तर आम्ही तुम्हाला मारन, तुम्ही जर का बस्तीत घुमसान तर आम्ही तुम्हाला मारन, माझ्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कुठं जासान तर आम्ही तुम्हाला मारन. हे बघा मला किती मारलं त्या लोकांनी. हे बघा इथे दिसत आहे निशान, किती मारलं. हिला पण किती मारलं. हे कोणते हिंदू लोक आहेत ते सांगा.